पार्टी विस्तार के लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट की ओर से राज्यव्यापी महाराष्ट्र गौरव रथ यात्रा का आयोजन किया जा रहा है। यह रथ यात्रा आज रायगढ़ से रवाना हुई। मंत्री आदित्य तटकरे के हाथों पूजन के बाद रथ यात्रा रवाना की गई। महाराष्ट्र दिवस के अवसर पर उप मुख्यमंत्री अजित पवार की संकल्पना से राज्य भर में पार्टी विस्तार के लिए महाराष्ट्र गौरव रथ यात्रा निकाली जा रही है। इस यात्रा के तहत राज्य भर में महत्वपूर्ण क्षेत्रों से मिट्टी और जल को एकत्रित किया जा रहा है। आज कोकण विभाग से मिट्टी और जल एक रथ के माध्यम से रवाना किया गया। इस मौके पर महिला एवं बाल विकास मंत्री आदित्य तटकरे की प्रमुख उपस्थिति रही। आदित्य तटकरे के पूजन के बाद रथ को हरी झंडी दिखाई गई। प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आली। महाराष्ट्राला स्थापनेला आपल्या राज्याला 65 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने जे काही विविध उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हातात घेतलेले आहेत त्याच्यामधील हा एक उपक्रम आहे जिथे प्रत्येक विभागातील ज्या जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातली जी महत्त्वपूर्ण ठिकाणं आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले असतील, तिथे जन्माला आलेले किंवा ज्यांनी तिथं आयुष्य व्यतीत केलं असे महामानव असतील किंवा महापुरुष असतील, त्यांच्या स्मारकाच्या इथली, त्यांच्या मूळ गावातल्या इथली माती किंवा जल असेल आणि त्याचबरोबर ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असतील, वर्तमान कालावधीमध्ये जे प्रतिनिधित्व करत आहेत ते असतील, त्यांच्या मूळ ठिकाणची किंवा गावची जी काही माती किंवा जल आहे याचं संकलन करून एक यात्रा काढण्यात यावी महाराष्ट्र राज्यातून, अशा पद्धतीची ही मूळ संकल्पना आणि कोकण विभागातल्या आज रायगड जिल्ह्यामधनं ही यात्रा आज प्रस्थान करत आहे। आणि रायगड जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी राजधानी रायगड किल्ला, त्याचबरोबर चौदाळ तळे, त्यानंतर माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अतुले साहेब असतील, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब असतील, त्याचबरोबर आपलं कुंडलिका नदी असतील, डॉक्टर चिंतामणराव देशमुख साहेब यांची रोह्यातली त्यांचं मूळ घर असेल, भूमी असेल, त्याचबरोबर परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले असतील आणि उंबरखिंड समरखिंड ज्याला आपण म्हटलो, इथली माती आणि जल घेऊन हे जे रथ आहे ते प्रस्थान करत आहे। आणि अशा पद्धतीनं 1 ते 4 तारखेला महाराष्ट्राची गौरवशाली यात्रेचा जो कार्यक्रम आहे तो जांभुरी मैदान वरळीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। आणि या सगळे जे काही जल आहे आणि ही जी माती आहे त्या वीरभूमीतली ही तिथं प्रदर्शित केली जाणार आहे।